अख्ख्या शहरातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. ते दुरुस्त न करता महापालिकेतील चांगला रस्ता खोदून तो पुन्हा तयार करण्यात येत आहे. पावसाळा असल्यानं खड्ड्यांच्या रस्त्यावरून येता जाता नागरिकांना कसरत करावी लागते. ते रस्ते दुरुस्त करण्याचे सोडून चांगला रस्ता पुन्हा बांधण्यात येत आहे. अमरावती व बडनेरा शहरातील पथदिवे सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे. याबाबत नगर सचिव तांबेकर यांना निवेदन देण्यात आलं. महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या अमरावती व बडनेरा शहरातील पथदिवे मोठ्या प्रमाणात बंद स्थितीत आढळून आलेत. त्याचप्रमाणे राजापेठ ते साईनगर या मेन रोडवर पथदिवे बंद असल्यानं या रोडवर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावतीकरांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले गाडगेबाबा मंदिरापासून सांस्कृतिक भवनपर्यंत उड्डाणपूल तसेच इरविन ते राजापेठ असणाऱ्या उड्डाणपुलावरील पथदिवे सुद्धा मोठ्या प्रमाणात बंद स्थितीत आढळून येत आहे. नवी वस्ती बडनेरा शहरातील पथदिवे सुद्धा बंद आहेत. आता पावसाळ्याचे दिवस असल्यानं व अमरावती शहरातील रस्त्यांची परिस्थिती वाईट असल्यानं त्यावरील खड्डे आणि पथदिवे बंद असल्यानं अपघाताची परिस्थिती वाढली आहे. तरी सर्व भागांची पाहणी करून येत्या 5 दिवसाच्या आत अमरावती बडनेरा शहरातील पथदिवे सुरू करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं केली आहे. अन्यथा पथदिवे फोडण्याचे आंदोलन मनविसे करेल असा इशारा देण्यात आला आहे. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा अशी घोषणा वाक्ये गिरवली जातात तर दुसरीकडे वृक्ष तोडले जातात. जिल्हा परिषदेतील 2 झाडे विना परवाना तोडण्यात आली आहेत. वृक्षारोपणाच्या संख्येपेक्षा वृक्षतोडींची संख्या जास्त दिसते आहे. एकतर रस्ते नाही असलेच तर निकृष्ट दर्जाचे. नागरिकांच्याच पैशातून होणारी विकासकामं त्यांच्या कामात येत नाही तेव्हा नागरिक संतप्त होतात. संजय गांधी नगरातील निकृष्ट रस्ते बांधकाम नागरिकांनी बंद पाडलं आहे. संजय गांधी नगरातील रस्ता कॉन्क्रीटचा बांधण्यात येत आहे. मात्र हे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे. यामध्ये लोखंडाचा वापर केलेला नाही. एक्सपायर झालेले दगड बनलेले सिमेंट वापरले जात आहे. या रस्त्याचा उतार विचित्र तऱ्हेनं काढण्यात आला आहे की रस्त्यावरील पाणी एका महिलेच्या घरात जात आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी नगरसेवकाकडे धाव घेतली तेव्हा हे काम आमदार निधीतून होत आहे तेव्हा तुम्ही आमदारांना भेटा असं उत्तर दिल्यानं नागरिकांनी हे बांधकामच बंद करवलं. जोपर्यंत बांधकामाचा दर्जा सुधारत नाही तोपर्यंत बांधकाम करू न देण्याचा चंग नागरिकांनी बांधला आहे. आणि रोड पण नाही खोदलेला आहे. रोड जर खोदला असता तर कोणाच्याच घरात पाणी गेलेलं नसतं. आणि या कामामध्ये जाडी पण टाकलेली नाही आहे सिमेंटची आणि पूर्ण रोड पण व्यवस्थित खोदला नाही आहे. काय म्हणते इथला सिमेंट 2 ट्रक मुरुम होते ते मुरुम नाही टाकले. आणि जो काही यांचं इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंटचा पेपर आम्हाला दाखवण्यात यावा आणि पुढचं काम करणार. अन्यथा आम्ही काम होऊ देणार नाहीये. आणि पुढचं काम केल्यानंतर हे रोड आधी खोदायचा नंतर काम. नगरसेवक आले होते का? हा, नगरसेवक ते काय म्हणाले त्यांनी सांगितलं का तुम्हाला? ते आम्हाला म्हणत होते आमदाराजवळ जा. त्या दिवशी बाहेर गेल्या घरात पाणी शिरल्याजवळ आमच्या घरी कशाला आला आमदाराजवळ जा असं म्हणत होते. आणि काय इंजिनियर बोबडे आले होते ते म्हणत होते काय मी तुमच्या घरी नाली खोदून देऊ का. महिला मंडळ या महिला मंडळांनी म्हटलं की घरात पाणी चाललेलं आहे ते पाणी गेलं नाही पाहिजे. लेवल काढा. हा रोड पुन्हा 6 इंच स्टील नाही आहे. जर इन्स्ट्रुमेंट मध्ये स्टील नसल तर आम्ही ते मान्य करू की नका टाकू बा स्टील. पण रोड हा उकरला नाही पाहिजे. हा मजबूत असला पाहिजे. चांगला झाला पाहिजे. आमच्या सोयीसाठी आमच्यापासून घेतलेल्या पैशांना हा होत आहे. कुणी कुणाच्या बापाच्या पैशांना करून देत नाही आहे. आणि इथं भ्रष्टाचारामुळे हा इथे जे काय प्रत्येक जो संबंधित अधिकारी आहे तो यामध्ये तोंड मारून राहिलेला आहे आणि या बायांना काय म्हणजे खोटे ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं पाणी साचलेलं होतं इथं आणि 2 घरात पाणी गेलेलं होतं. नगरसेवकाच्या घरी गेलो आम्ही 7 वाजतापासून 10 वाजेपर्यंत चक्रा मारल्या तर ते म्हणत होते तुमच्या मनानं काही पण करा तुम्ही. आले माझे पती मरून पावलेले मी नगरसेवक आहे. दिवाल क्रॅक आहे. हे लेवल नाही काढल्यामुळे माझं घर पडण्याची शक्यता आहे असं सांगण्यात पाणी नाली पास नाही होऊन राहिलं. तर ते पूर्ण
शालेय विद्यार्थ्यांना बॅग व बुक्सचं वितरण एका समारंभात करण्यात आलं. त्यावेळी एसके म्युझिकल अँड ऑर्केस्ट्राचंही आयोजन करण्यात आलं. टाउन हॉल येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. मनपा टाउन हॉल येथे 7 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता सत्कार समारंभ, शालेय साहित्याचे वाटप व ऑर्केस्ट्रा अशा तिहेरी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सादिया, मोहम्मद फैजान, नरगिस, नासिर, निखत, आफरीन और मुंडा. मनपा स्थायी समिती सभापती सुगंचन गुप्ता, धाने पाटील, पप्पू पाटील, शेख जफर, हमीद शद्दा, रियाज पटेल, आसिफ हुसेन, पुरुषोत्तम हरवाणी, राजेश अग्रवाल यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर बोरकर, इम्रान अशरफी, सादिक आयडिया आदी मान्यवर उपस्थित होते. उर्दू टीचर्स असोसिएशनच्या वतीनं 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. 7 जुलैला वलगाव मार्गावरील आलिशान फंक्शन हॉल येथे झालेल्या या समारंभात मान्यवरांचे सत्कारही करण्यात आले. अलहाज अनवर खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला मनपा पक्षनेता बबलू शेखावत, डॉक्टर SN बेहेरा, सिटी चॅनेलचे संचालक चंदू सोजतिया, नासिर जमाल, आसिफ तवक्कल, इरफान सर, जेरोज सर, जिया अहमद, नईम नाझी सर, अजीज पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. बबलू शेखावत यांनी मार्गदर्शन केलं. जो टॉप करता है तो उसको कहीं सत्कार हुआ तो उसी के साथ जो बाकी भी समाज में जो बच्चे हैं उनको एक प्रोत्साहन मिलता है कि अपन ने कि भाई किस तरीके से पढ़ने को ना. अभी आज के जमाने में पढ़ाई से ऊपर कुछ नहीं है. किसी ने पढ़ाई नहीं किया वो समझ लो कि समाज का सबसे पिछड़ा आदमी है. आज आधुनिक युग है, यहाँ बच्चियाँ भी काफ़ी है. मैं तो सही में जरूर सर कि सभी लोगों का मैं अभिनंदन करना चाहूँगा कि बच्चियाँ काफ़ी संख्या में है. चंदू सोजतिया बोलताना म्हणाले, मेरे भाइयों ने मेरे लिए क्या किया है, मेरे बहनों ने मेरे लिए क्या किया, तो निश्चित ये किसी के लिए प्रेरणा देने वाली बात है. ठीक है, आप आज यहाँ पे लोगों ने सत्कार किया, समाज के सामने सबका होना चाहिए कि भाई हमारे समाज में कौन व्यक्ति क्या आपको जानकारी होनी चाहिए. लेकिन मुख्य कारण की धारा से आप कहीं न कहीं मुझे लगता है कि ऐसा आप चुप गए. जिन बच्चों को आपको प्रेरणा देनी है, जिन बच्चों को आपको ये करना है, ठीक है आपकी उर्दू टीचर एसोसिएशन ने आपने पूरा उसका यहाँ पे व्याख्यान किया, सबका किया, लेकिन बच्चों के बारे में जिस मुख्य कार्यक्रम मेरा मुख्य होना चाहिए था. आज बच्चे 12वीं और 10वीं पार कर रहे हैं तो मुख्य पड़ाव है उनकी जिंदगी के. आज उनका सत्कार करके हम आज उनको एक कर्जा दे रहे हैं. आप लोगों का सत्कार कर रहे था, आपका सत्कार करके आपको एक कर्जा दे रहे हैं. आपको यह कर्जा समाज को वापस चुकाना है. जिस माँ बाप ने आपके साथ में 15 साल 20 साल बिताए, आप उनको छोड़ के अपनी जिंदगी में रम जाते, आप अपनी जिम्मेदारी भूल जाते. पढ़ाई हमें कहीं भी हमारी जिम्मेदारी बड़ा समझाने के लिए, न भुलाने के लिए.
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्यास ओबीसी परिषदेचा विरोध आहे. 13 जुलैला संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे ओबीसी परिषद घेण्यात येत आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. ओबीसी परिषदेच्या मागण्या आहेत त्याविषयी आमदार अनिल बोंडे यांनी सांगितलं. या पाठीमागचं कारण असं आहे की मागच्या अधिवेशन काळामध्ये मराठा समाजाचा मोठा मोर्चा मुंबईला निघाला होता आणि त्या मोर्चामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावं या संदर्भात एक भावना निर्माण झाली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत आमचा विरोध नाही, परंतु मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यामधून आरक्षण देण्यात येऊ नये. कारण 52% असलेला ओबीसी समाजाला आता 27% आरक्षण आहे आणि त्यापैकी इथे तर 19% महाराष्ट्रात आरक्षण आहे. केंद्राच्या अखत्यारीत 27% आरक्षण आहे 52% असलेल्या समाजाला आणि त्या 52% असलेल्या समाजावर पुन्हा मराठा समाजाला जो प्रगत समाज आहे, जो पश्चिम महाराष्ट्रात आहे, मराठवाड्यात आहे, त्या पश्चिम महाराष्ट्रातल्या समाजाला पुन्हा टाकणे म्हणजे विदर्भातल्या कुणबी, माळी, तेली ज्या 18 पगड जातीच्या याच्यामध्ये लिहिलेल्या आहे त्या सगळ्या जातींवर तो अन्याय करण्यासारखा आहे. ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 50% शिष्यवृत्ती मिळते ही अन्यायकारक बाब आहे आणि म्हणून त्यांना SC ST प्रमाणे 100% शिष्यवृत्ती देण्यात यावी